आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। 20 फेब्रुवारीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक, 3 मार्चपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। राज्यामधील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला, निधीचा तुटवडा असल्यानं महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालामधून समोर, तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यात अव्वल। आंध्र प्रदेशमधील तिरुपतीमध्ये आजपासून इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला सुरुवात। आज देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रबाबू नायडू सहभागी। या एक्स्पोमध्ये 57 देश सहभागी। विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंचा ठाकरे गटाला रामराम, साहेब मला माफ करा, जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र। जितेंद्र जनावळे 20 तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। सुरुवात तुम्ही केली पण नियतीनं तुमचा शेवट केला, मंत्री जयकुमार गोरे यांची माजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकरांवर निशाणा। सुरुवात तुम्ही केली होती आणि नियतीनं तुमचा शेवट केला आहे। सांगोल्यामधल्या शासकीय कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीचे नेते खुर्च्यांसाठी तात्कळले, चूक लक्षात येताच विखे पाटलांकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि बाबासाहेब देशमुखांसाठी खुर्च्यांची व्यवस्था। केंद्रीय मंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर, पुण्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। शहांसोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजेरी लावणार। मोहोळ तालुक्यामधल्या अनगर अप्पर तहसील कार्यालय हायकोर्टाकडून रद्द। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उमेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता। शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार खासदार प्रयागराजला जाणार, सूत्रांची माहिती। 19 फेब्रुवारीला शिंदे प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणार। कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदे शिवसेना आव्हान देणार।